नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. वधस्तंभाच्या घटनेकडे आपण सहसा कसं पाहतो? एक दुःखद घटना, एक शोकांतिका म्हणून, बरोबर? पण आज आपण ज्या श्रोत्यांवर चर्चा करणार आहोत ते या घटनेकडे पूर्णपणे वेगळ्या आणि खरं सांगायचं तर कदाचित धक्कादायक दृष्टिकोनातून पाहतात. या श्रोत्यांनुसार वधस्तंभावरची घटना ही एक शोकांतिका किंवा पराभव नव्हता, तर ती देवाच्या निर्मितीच्या योजनेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पूर्वनियोजित टप्पा होता. म्हणजे विश्वावर शासनाचा आणि न्यायाचा अधिकार मिळवण्यासाठी ती एक आवश्यक पायरी होती. चला तर मग या गुंतागुंतीच्या पण तितक्याच आकर्षक विचारांच्या खोलात जाऊया. सुरुवातीलाच एक मोठा दावा केला आहे, जो ऐकून थोडं थांबायला होतं. तो असा की देवाने सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वीच वधस्तंभाद्वारे ती पूर्णत्वाला नेण्याची योजना आखली होती. म्हणजे जे काही घडलं ते सगळं आधीच धर्मग्रंथात लिहून ठेवलं होतं. हे एखाद्या मोठ्या नाटकाच्या पटकथेसारखं वाटतं, नाही का? हो, आणि या पटकथेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ती बदलता येत नाही. या स्रोतांनुसार देवाची योजना अपरिवर्तनीय आहे. त्याने जे एकदा ठरवलं ते अंतिम आहे. त्यामुळे धर्मग्रंथात जे लिहिलं आहे ते तंतोतंत पूर्ण होणं गरजेचं होतं. अगदी. याचा अर्थ असा की देवाने मनुष्यरूप धारण करण्याआधीच या त्यागाचा निर्णय घेतला होता. ही काही नंतर सुचलेली कल्पना नव्हती. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनातील प्रत्येक घटना, विशेषतः त्याचा मृत्यू, हा काही अचानक घडलेला अपघात नव्हता. याचा एक उत्तम पुरावा मिळतो जेव्हा येशूला पकडलं जातं तेव्हा तो काय म्हणतो? तो म्हणतो की मी जर माझ्या पित्याला विनंती केली तर तो देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवणार नाही काय? बरोबर. पण मी जर असे केले तर जे घडले पाहिजे असे शास्त्रलेख सांगतात ते कसे पूर्ण होतील? हे वाक्य खूप काही सांगून जातं. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. आणि धर्मग्रंथाची पूर्तता हेच या योजनेचं मुख्य सूत्र होतं. येशू इथे स्पष्ट करतोय की त्याच्याकडे स्वतःला वाचवण्याची शक्ती आहे. हो, पण तसं करणं म्हणजे थेट देवाच्या योजनेला आणि वचनाला नाकारण्यासारखं होईल. त्यामुळे स्वतःच्या बचावापेक्षा धर्मग्रंथाची पूर्तता होणं हे सर्वोच्च प्राधान्य होतं. म्हणजे देवाची योजना इतकी पक्की होती की ती बदली जाऊच शकत नव्हती. नाहीच. कारण तसं झालं असतं तर स्वतः देवाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं. आता हा पुढचा मुद्दा कदाचित अनेकांना धक्कादायक वाटेल. स्रोतांनुसार वधस्तंभ ही सैतानाने देवावर केलेली मात नव्हती, तर सैतान नकळतपणे देवाचीच योजना पूर्ण करत होता. असं म्हटलं आहे की दुसऱ्या देवाला कोणीही जबरदस्तीने वधस्तंभावर खिळू शकत नव्हतं. हो, आणि इथे दुसरा देव म्हणजे ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार पुत्रदेव किंवा येशू, जे पितादेव आणि पवित्र आत्मा यांच्यासोबत त्रैक्याचा भाग आहेत. बरोबर. या स्रोतांमध्ये त्यांना पहिला देव आणि दुसरा देव असं संबोधलं आहे, म्हणून आपण तोच शब्दप्रयोग वापरूया. तर मुद्दा हा आहे की पिताने म्हणजेच पहिल्या देवाने सुद्धा पुत्रावर म्हणजे दुसऱ्या देवावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे हा निर्णय पूर्णपणे स्वेच्छेने घेतला होता. एका ठिकाणी तर हे अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, कोणीही माझ्याकडून माझा जीव काढून घेत नाही, तर मी तो स्वतःहून देतो. हो, मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत मिळवण्याचाही अधिकार आहे. म्हणजे सर्व नियंत्रण त्यांच्याच हातात होतं. अगदी बरोबर. आणि यातला जो अर्थ आहे ना, तो खूप खोलवर जातो. पित्याशी समान असूनही त्यांनी स्वेच्छेने स्वतःला मर्यादित करून पित्याच्या आज्ञेचे पालन करायचं निवडलं. या स्रोतांमध्ये याला स्वतःला रिक्त करणे असं म्हटलं आहे. ही संकल्पना समजायला थोडी कठीण आहे. हो, स्वतःला रिक्त करणे हे म्हणजे नक्की काय, हे आपण सोप्या भाषेत कसं समजू शकतो? या कल्पनेला समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या कंपनीचा अब्जाधीश CEO स्वतःची ओळख, अधिकार, पद सगळं काही सोडून एका सामान्य कामगारासारखं त्या कंपनीत अगदी खालच्या पातळीवर काम करायला लागतो. अच्छा. का? तर त्याला त्या कामगारांच्या अडचणी, त्यांचं जीवन जवळून अनुभवायचं आहे, त्यांच्याशी एकरूप व्हायचं आहे. देवाच्या बाबतीत हे त्याहूनही अगणित पटीने मोठं आहे. अमर्याद देवाने स्वतःला मर्यादित मानवी रूपात आणलं, स्वतःच्या दैवी शक्तींचा वापर न करण्याचं ठरवलं आणि एक सृष्टी जीव बनून पित्याची आज्ञा स्वीकारली. वा, या उदाहरणामुळे ही कल्पना खूपच स्पष्ट झाली. म्हणजे ही घटना शक्तीच्या प्रदर्शनापेक्षा त्यागाच्या इच्छेवर अधिक आधारित होती. सैतानाला त्यांना मारण्याची परवानगी दिली गेली, पण ती देवाच्या दुर्बळतेमुळे नाही, तर ती देवाच्याच मोठ्या योजनेचा एक भाग म्हणून. बरोबर, अगदी. तुम्ही अचूक ओळखलं.
देवाने ठरवलं असतं तर सैतानाला एका क्षणात रोखणं शक्य होतं, पण योजनेनुसार ते होणं गरजेचं होतं. सैतानाला वाटलं की तो जिंकतोय. पण खरं तर तो देवाच्याच पटकथेतील एक पात्र म्हणून काम करत होता, नकळतपणे. बरोबर. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतो की या इतक्या मोठ्या अगम्य त्यागाची गरजच का होती? म्हणजे यातून नक्की काय साध्य करायचं होतं? स्रोतांनुसार वधस्तंभावरच्या मृत्यूमुळे दुसऱ्या देवाला काळ आणि अवकाश म्हणजे टाईम अँड स्पेस वारसा हक्काने मिळाले. एक मिनिट, म्हणजे त्यांना टाईम आणि स्पेसवर अधिकार मिळाला. हा विचारच किती वेगळा आहे. हो, हे समजून घेणं महत्वाचं आहे. या स्रोतांनुसार मनुष्य रूप धारण करण्यापूर्वी दुसऱ्या देवाला सृष्टीवर शासन करण्याचा आणि न्याय करण्याचा अधिकार दिलेला नव्हता. अच्छा. पण वधस्तंभावरच्या त्यागाच्या आणि आज्ञापालनाच्या सर्वोच्च कृतीनंतर त्यांनी तो हक्क मिळवला. त्यांना काळ आणि अवकाशावर मालकी हक्क, त्यावर शासन करण्याचा अधिकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पापाचा न्याय करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे वरकरणी जो पराभव दिसत होता तीच खरं तर विजयाची आणि अधिकार मिळवण्याची नांदी होती. अगदी. आणि पुनरुत्थानाची भूमिका काय होती यात? त्याने काय सिद्ध झालं? पुनरुत्थानाने देवाच्या आज्ञांची आणि नियमांची सत्यता सिद्ध केली. विचार करा, जर कोणीतरी मृत्यूवर विजय मिळून परत येत असेल तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खोट्या असू शकत नाहीत. खरंय. आणि याच सिद्ध झालेल्या आज्ञांच्या आधारावर भविष्यात पापाचा न्याय केला जाणार आहे. म्हणजे याचा परिणाम भविष्यात होणाऱ्या न्यायावर होतो. हो, यामुळे जेव्हा अंतिम न्याय होईल आणि गुन्हेगारांना शिक्षा सुनावली जाईल तेव्हा सृष्टीतील इतर जीव त्या न्यायकर्त्याच्या निष्पक्षपातीपणाबद्दल किंवा त्याच्या नियमांबद्दल कोणताही गैरसमज करणार नाहीत. कारण त्या न्यायकर्त्याची योग्यता आणि त्याच्या नियमांची सत्यता वधस्तंभ आणि पुनरुत्थानाच्या घटनेतून आधीच सर्वांसमोर सिद्ध झालेली असेल. म्हणजे न्याय हा मनमानी नसेल तर तो एका सिद्ध झालेल्या सत्यावर आधारित असेल, हे स्पष्ट होतं. बरोबर. या स्रोतांमध्ये देवाचं सामर्थ्य आणि देवाचं प्रेम यातला एक खूप सुंदर फरक सांगितला आहे. देवाचं सामर्थ्य सृष्टीतील जीवांना शारीरिकरित्या गुडघे टेकायला लावू शकतं. हो, पण देवाचं प्रेम त्यांच्या मनाला आणि हृदयाला गुडघे टेकायला लावतं. हा फरक खूप महत्वाचा आहे. देवाचं सामर्थ्य अस्तित्वहीन वस्तूंना अस्तित्वात आणतं, जसं की संपूर्ण विश्वाची निर्मिती. पण देवाचं प्रेम अस्तित्वात आलेल्या जीवांना अनंत काळचं जीवन देतं, सामर्थ्य निर्माण करतं, तर प्रेम त्या निर्मितीला सांभाळतं, वाढवतं आणि परिपूर्ण करतं. आणि वधस्तंभ हे याच सर्वोच्च प्रेमाचं प्रतीक आहे. सैतान स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना पायदळी तुडवतो, पण देवाने सृष्टीसाठी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग केला. इथे ते वचन आठवतं, गव्हाचा एक दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही तर तो एकटाच राहतो. पण जर तू मरण पावला तर तो पुष्कळ फळ देतो. हो, हा त्याग फळ देण्यासाठी होता. आणि ते फळ म्हणजे काय? तर सृष्टीतील जीवांची स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल परिपूर्ण होणं. अच्छा. जेव्हा सृष्टीतील जीव देवाचं हे निस्वार्थ टोकाचं प्रेम पाहतात तेव्हा ते स्वतःहून कोणत्याही जबरदस्तीशिवाय देवाची आज्ञा पाळायला आणि एकमेकांवर प्रेम करायला प्रवृत्त होतात. म्हणजे ही परिपूर्णता भीतीने किंवा शिक्षेच्या दबावाने येत नाही. नाही, ती प्रेमाच्या सर्वोच्च उदाहरणाला पाहून स्वेच्छेने येते. म्हणजे हे असं आहे की नियम पाळायला लावण्यासाठी शिक्षा आणि बक्षीस हे एक मार्ग आहेत, पण ते बाह्य दबाव आहेत. पण नियम का पाळावेत याचं मूळ कारण जेव्हा प्रेम बनतं तेव्हा ते पालन खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि आतून आलेलं असतं. अगदी अचूक. वधस्तंभाने ते का स्पष्ट केलं? देवाने सृष्टीवर इतकं प्रेम केलं की स्वतःचा त्याग केला. हे पाहिल्यावर सृष्टीतील जीवांना देवावर आणि एकमेकांवर प्रेम करण्याचं आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचं एक इतकं शक्तिशाली कारण मिळतं, जे कोणत्याही कायद्याच्या पुस्तकापेक्षा किंवा शिक्षेच्या भीतीपेक्षा अधिक प्रभावी आहे. बरोबर. जबरदस्तीने मिळवलेली निष्ठा ही तात्पुरती असते, पण प्रेमाने जिंकलेली निष्ठा ही कायमस्वरूपी असते. आता आपण एका मूलभूत आणि थोडा तात्विक प्रश्नाकडे येऊया. मर्यादित सृष्टीतील जीव अमर्याद देवाला कसे समजू शकतात? जे काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे आहे त्याला काळाच्या आणि अवकाशाच्या आत राहणारे कसे जाणू शकतात? हे तर अशक्य वाटतं. या स्रोतानुसार हे केवळ एकाच मार्गाने शक्य आहे. तो मार्ग म्हणजे देवाने स्वतः पुढाकार घेऊन सृष्टीचा भाग बनून स्वतःला प्रकट करणे. अमर्याद देवाने स्वतःला मर्यादित रूपात प्रकट केलं. म्हणजे दुसरा देव मनुष्य म्हणून आला. हो. आणि म्हणूनच सृष्टीतील जीव देवाला पाहू शकले, त्याला स्पर्श करू शकले आणि त्याचं प्रेम अनुभवू शकले.
जर देव अमर्याद आणि अदृश्यच राहिला असता तर सृष्टीला त्याच्याबद्दल केवळ कल्पनाच करता आली असती, त्याला प्रत्यक्ष अनुभवता आलं नसतं. इथे तो संवाद खूप महत्वाचा ठरतो. जेव्हा फिलिप येशूला म्हणतो की प्रभुजी आम्हाला पित्याला दाखवा, तेव्हा येशूचं उत्तर खूप मार्मिक आहे. तो म्हणतो, फिलिप्पा, मी इतका वेळ तुम्हांबरोबर आहे तरी तुम्हाला ओळखले नाहीस काय? आणि मग तो पुढे म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. हो, हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. सृष्टीतील जीव दुसऱ्या देवाच्या माध्यमातूनच पहिल्या देवाला पाहू शकतात. दुसरा देव हा पहिल्या देवाचं दृश्य रूप बनून आला. खरंय. जर देव मनुष्य बनला नसता तर सृष्टीतील जीवांना देव कसा आहे, त्याचं प्रेम, त्याची करुणा, त्याचा न्याय, त्याची सहनशीलता हे कधीच कळलं नसतं. देवाने स्वतःहून हा पूल बांधला, कारण सृष्टी स्वतःच्या बळावर देवापर्यंत पोहोचू शकत नव्हती. मर्यादिताला अमर्यादितापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून अमर्यादिताने स्वतःला मर्यादित स्वरूपात प्रकट केलं. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की वधस्तंभाची घटना ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून एका व्यापक दैवी योजनेचा कळस आहे. या स्रोतांनुसार ही घटना पराभवाची नाही, तर विजयाची, वारसा हक्काची आणि सर्वोच्च प्रेमाच्या प्रदर्शनाची आहे. आणि सृष्टीतील जीवांना अनंत काळचे जीवन देण्याचा मार्ग खुला करणे, या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. देवाने स्वतः मनुष्य बनून प्रेम आणि त्यागाचा एक असा आदर्श घालून दिला जो केवळ नियमांच्या पालनापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. बरोबर. ही एकच घटना एकाच वेळी देवाचा कठोर न्याय आणि त्याचा अथांग प्रेम प्रकट करते. अगदी. या सर्व चर्चेनंतर एक विचार मनात घोळत राहतो. जर एखाद्याच्या स्वतंत्र इच्छेला म्हणजे फ्री विलला परिपूर्ण करण्यासाठी आणि तिला योग्य दिशा देण्यासाठी इतक्या मोठ्या निस्वार्थ प्रेमाची आणि स्वतःच्या संपूर्ण त्यागाची आवश्यकता असेल, तर त्या स्वतंत्र इच्छेचं खरं स्वरूप आणि तिचं मूल्य काय असेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.